आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। संघाशी असणारे काँग्रेसचे आमचे तीव्र जे मतभिन्नता आहेत त्या आपल्या ठिकाणी आहेत, मात्र मतभिन्नतेच्या शिवाय एक संवाद असला पाहिजे, सौहार्दता असली पाहिजे, ही महात्मा गांधींची जी शिकवण आहे आणि संविधानातलं समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं देखील आम्ही अनुसरण आमचं असल्यामुळे त्यांच्याशी टीका जरी आम्ही करत असलो तरी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करणं हा एक राजकारणातला भाग आहे। जसं आपल्याला माहितीच आहे की काँग्रेसने इथे ज्या जातीय दंगली झाल्या होत्या त्या मागच्या रमजान महिन्यामध्ये जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोर्चा हा रेशीमबाग या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस जो जळता महाराष्ट्र आहे तो शांत करा, जो जातीय द्वेष पसरवण्याचं काम संघ करत आहे ते करू नये, अशा आशयाचा एक मोर्चा आमचा हा एक वर्षापूर्वी निघाला होता। एवढंच नव्हे तर 2 ऑक्टोबरला अर्थात दसऱ्याच्या दिवशी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघ बरखास्त करा आणि त्याची नोंदणी करून घ्या आणि संविधान जे आहे ते त्यानुसार आगामी वाटचाल ही संघाची असली पाहिजे। या अनुषंगानं नागपूरपासून सेवाग्रामपर्यंत तुषार गांधी यांच्या समवेत देखील काँग्रेस पक्षानं एक पदयात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। एवढंच नव्हे तर आमच्या युवक काँग्रेसने त्याच दिवशी संविधान देण्याचा देखील प्रयत्न हा रेशीमबागेत केला होता। या तिन्ही वेळेस आमचं म्हणणं जे शांततेच्या अनुषंगानं आहे, जे सौहार्दतेच्या अनुषंगानं आहे, जे सत्य आणि अहिंसेच्या अनुषंगानं आहे ते पोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला, मात्र तो सफल झाला नव्हता। आज देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समवेत तोच प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि यावेळेसचे जे संदर्भ आहेत ते अधिक तीव्र झालेले आहेत, कारण संघ सातत्याने सभ्यता, सज्जन आणि सत्य विकृती बाजूला ठेवून एक तथाकथित संस्कृती सांगण्याचा प्रयत्न करतात आहे। मात्र देशाचे पंतप्रधान हे एका विकृत प्रकरणामध्ये अडकलेले आहेत। त्यांचं नाव जे आंतरराष्ट्रीय पातळीवर येत असताना भारतात सगळी तो विषय दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि एप्स्टीन फाईलसारख्या अत्यंत गंभीर विषयामध्ये थेट स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर येणं हे भारत म्हणून अत्यंत अपमानास्पद आहे। एवढंच नव्हे तर या सर्व दबावापोटी कुठेतरी अमेरिकेचं ट्रेड डील देखील करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला आहे तो देखील अत्यंत निषेधार्ह आहे। त्यामुळे सातत्यानं नैतिकतेचा डिंडोरा पेटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची आमची आजची ही मागणी आहे आणि या मागणीच्या सोबतच जो द्वेष पसरवण्याचं काम आपल्या देशात जे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तिथे सौहार्दता निर्माण करणं, संविधान जे आहे ते सर्वोपरी समजणं हा आजच्या आमच्या एकंदरीत मोर्चाचा आशय आहे। तुमच्या मोर्चाला पोलिसांना परवानगी नाकारली आहे, फक्त संविधान चौकातच सभा घेण्याची परवानगी दिलेली आहे, काय इथून पुढे तुमची भूमिका? महाराष्ट्रातला आणि भारतातला पोलीस आणि एकंदरीत केंद्रातलं आणि राज्यातलं गृह खातं जे आहे हे कुठल्याही गोष्टीचा आपण जेव्हा प्रोटेस्ट करतो किंवा एक सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चिरडून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे। ये पुलिस हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अशा प्रकारच्या ज्या आम्ही घोषणा देतो त्या घोषणा या विनाकारण आणि चुकीच्या नाहीत। आम्ही जो मोर्चा काढतोय ते आमचं म्हणणं मांडतोय, कुठेही हिंसेचा आधार किंवा काही शेलक्या भाषेच्या अनुषंगानं काही विचित्र पद्धतीने आम्ही वागणार नसून आमचं जे म्हणणं आहे भारतीय नागरिक या नात्यानं आणि त्याची नैतिक जबाबदारी ही संघाने जरूर स्वीकारली पाहिजे। नुसते नैतिकतेचे धडे देऊन किंवा नुसत्या कुठे शाखा भरून हे होणार नाही, तर प्रत्यक्षामध्ये जे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भेटायला आले त्यांच्याशी त्यांनी सांगितलं की मी संघामुळे आहे, भले ते मधात 11 वर्ष गायब झाले असतील, 11 वर्षानंतरही पुन्हा आले, 75व्या वर्षी रिटायर्ड व्हा सांगितलं, मोदींनी ऐकलं नाही, अलबत्ता तो भाग निराळा। मात्र संघाने या संदर्भात मोदींच्या विचित्र विकृत नेतृत्वाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली करीत आमचा हा मोर्चा आहे, आधीच आपल्याला सांगितलं। मात्र पोलीस हे साधा जो संवाद आहे देशांतर्गतला हा होऊ देत नसेल आणि आमची रास्त लोकशाहीची मागणी जर पूर्ण करू देत नसेल तर याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव पोलीस यंत्रणेवर आहे आणि हे पहिलं नागपूरचं प्रकरण आहे, पण खरात प्रकरणातही बघतोय, खरात प्रकरणामध्ये तर हसावं कराडावं अशा प्रकारची परिस्थिती आहे। दस्तर खुद्द मुख्यमंत्री म्हणता आम्ही प्रकरण बाहेर काढलं, अरे होऊ कसं दिलं प्रकरण? तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री मागच्या 5 वर्षाच्या काळात होत्या, नंतरच्या 2.5 वर्षाच्या काळात होता, आताही देखील आपण गृहमंत्री आहे आणि आपण आपल्या कारकिर्दीत हा अशा स्वरूपाचे खरातसारखे विचित्र विकृत एक सेक्स स्कॅन्डल महाराष्ट्राचं एप्स्टीन फाईल हे घडतं तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का?
त्यांना असा दावा करत असताना वास्तविक पाहता कुठेतरी गृहमंत्री या नात्यानं लाज वाटली पाहिजे. तुर्तास आजचा मोर्चा आमचा होऊ न देणं म्हणजे पोलिसांचं सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ ही जी भूमिका महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य पोलिसांचं आहे याच्या अगदी उलटे ते वागत आहेत. आणि खलत्वाचं संरक्षण अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संरक्षण हे कुठेतरी करत आहे. आणि संविधानाच्या सज्जन प्रवृत्तीने आम्ही जी हाक देत आहोत ती कुठेतरी थांबवण्याचा, चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. मात्र आमचा कार्यक्रम आम्ही सुनिश्चित केलेला आहे आणि आमची मोर्चाची सूचनाही दिलेली आहे. आम्ही माध्यमांनाही दिली, पोलिसांनाही त्याचा प्रकारचा अर्ज दिला आहे. आम्ही सविनय आमचा हा जो भूमिका आहे ही मांडण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रयत्न करणार. मुख्यमंत्री या संदर्भात म्हणाले काल की काँग्रेसला माहीतच नाही की ते कशाचा मोर्चा काढताय आणि कुठे मोर्चा काढताय, त्यामुळे फक्त माध्यमांमध्ये आणि चर्चेसाठी हा सगळा खटाटोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? मुख्यमंत्र्यांचा जो एक अहंकार आहे तो प्रत्येक शब्दातून तो टपकतो. जी काही माहिती आहे, जे काही ज्ञान आहे ते फक्त माझ्याजवळच आहे. इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाजवळ ज्ञान नाही, ते निर्बुद्ध आहेत, बिंडोक आहे अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे. विशिष्ट मक्तेदारांच्याच ज्ञानावर आणि माहितीवर विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी आहे हा त्यांचा जो अहंकार आहे हा वाक्यातून झळकून येतो. इतर सर्वांना मूर्ख समजणे आणि स्वतःच जे काय आहे सर्वेसर्वा समजणे हा त्यांचा अहंकार या त्यांच्या वक्तव्यातून दर्शून येतो.